Hello student, in a math 9th chapter discount and commission. In the previous video we learned about the discount percentage, how to get the percentage of any numbers. There are some examples related to the discount and the concept of the discount also we learn, and this is example also understand. We also write down the mark price, the definition of the mark price, and the selling price and the discount. The relation between selling price, mark price and the discount. The selling price is a mark price minus discount is equal to selling price. Also we get the formula, that is discount how to get, that is if mark price multiplied with the any number of the discount, and then we get total discount. Here now learn some solve examples. That is mark price of the book is a 360 and the shopkeeper sold it for 306. How much percent discount did the shopkeeper give? आपल्याला इथे छापील किंमत आहे 360 पुस्तकाची. The shopkeeper sold it for 306. 360 आणि 306 कोणती जास्त आहे? तर 360 जास्त आहे आणि तो विकतो कितीला आहे? 306 ला. म्हणजे तो काहीतरी त्याच्यात डिस्काउंट आपल्याला देत आहे. हाऊ मच पर्सेंट डिस्काउंट, आता त्याचा टक्के किती टक्के तो डिस्काउंट देतोय ते शोधायचं आपल्याला. गणित नीट वाचून आपण समजून घ्यायची. मार्क प्राइस 360, सेलिंग प्राइस 306, डिस्काउंट 360. डिस्काउंट किती निघतं आपण वजा करून पाहिला तर आपल्याला 54 रुपये मिळतोय, 54. ऑन मार्क प्राइस ऑफ द 360 द डिस्काउंट इज 54. जर 360 वर डिस्काउंट 54 मिळत असेल, बघा परत बघा, ऑन मार्क प्राइस ऑफ द 360 द डिस्काउंट इज 54. इफ द मार्क प्राइस इज 100, कारण आपल्याला पर्सेंटेज शोधायचं आहे म्हणून 100 वर किती असेल, लेट्स द डिस्काउंट. मग आता काय करायचं, तर यांची रेशिओ बनवून घ्यायची. रेशिओ बनवताना एक गंमत अशी करायची, हा या रेषेतला जो आहे त्याचा रेशिओ हा बनवला, एक्स जेवढा डिस्काउंट अपॉन जो डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस, एक्स अपॉन 100. तुम्ही जो वरती खाली घेतला त्या पद्धतीने त्याचा रेशिओ बनवून घ्यायचा. डिस्काउंट आणि मग मार्क प्राइस. एक्स डिस्काउंट असेल तर मार्क प्राइस एवढी असेल. आता 54 जेवढा डिस्काउंट असेल तर 360 इथे खाली येणार. या रेशिओला तुलना करायची. हे बघा तुलना केलेली आहे. तुलना केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की 54 अपॉन 360 बघा इथे डिस्काउंट आणि याचा रेशिओ बनवायचा. द डिस्काउंट जसे एका रेषेतले जे आहे ते आपल्याला एका याच्यात मांडायचं, वरच्या रेषेतलं जे आहे ते एका रेशिओमध्ये मांडायचं. त्यांची तुलना केली तर एक्सची किंमत काढण्यासाठी हा 100 काय करायचा, इकडे मल्टिप्लाय करायचा. हा मल्टिप्लाय करून आपल्याला मिळतो एक्स बरोबर 54 इंटू 100 वी गेट अपॉन 360. अँड देन हा कट केला, दोनाचाही पाडा आपण जातो 36 आणि आपल्याला इथे मिळतो 15. एक्सची किंमत मिळते 15. म्हणजे 15% डिस्काउंट हा पर्सेंटेज शोधायचा होता. 15% डिस्काउंट इज गिवन ऑन द बुक. त्यांनी 15% दिल्यानंतर ती आपल्याला 306 मध्ये मिळत होतं पुस्तक. हाऊ मच पर्सेंट डिस्काउंट डिड द शॉपकीपर गिव. तर ही उदाहरणं जी आहेत ही या पद्धतीने सोडवायची आहे. प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला ही या प्रकारचं जे गणित आहे ते बघूया आपण. तर आपल्याला जिथे पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट विचारलेलं आहे त्या 4थ्या गणितामध्ये, हे यामध्ये 5व्या गणितामध्ये आपल्याला विचारलेलं आहे. द मार्क प्राइस ऑफ द मिक्सर इज 2300 रुपीज. एका मिक्सरची मार्क प्राइस 2300 रुपये आहे. अ कस्टमर परचेस इट फॉर 1955. फाइंड द पर्सेंटेज ऑफ द डिस्काउंट ऑफर टू द कस्टमर. आता हे उदाहरण मी तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे. त्याची मार्क प्राइस 2300, सेलिंग प्राइस 1955. मिक्सरची किंमत विचारलेली आहे. तर याच्यात त्याचा पर्सेंटेज डिस्काउंट काढायचा आहे. त्यात डिस्काउंट देऊन त्याने ती जी सेलिंग प्राइस ग्राहकाने 1955 रुपयाला घेतलेली आहे. डिस्काउंट किती मिळाला त्याला बघा, MP - SP सेलिंग प्राइस
2300 वजा 1955 त्याला मिळाला 345 रुपीज. काय मिळाला? डिस्काउंट मिळाला सगळ्या किमतीवर. त्याला हे एवढे रुपये कमी द्यावे लागले. लक्षात घ्या, डिस्काउंट देणं वेगळं आणि पर्सेंटेज काढणं वेगळं. पर्सेंटेज म्हणजे त्याला किती टक्के डिस्काउंट मिळाला हे शोधायचं आहे. आणि त्याला डिस्काउंट काहींना कन्फ्यूज निर्माण होऊ नये म्हणून मी क्लिअरली इथे डिस्काउंट आपल्याला मिळाला 345 रुपये. 2300 रुपयामधून त्याला 345 देऊन कमी करून त्याला ग्राहकाने 1955 रुपये त्याच्याकडून घेतलं. आता पर्सेंटेज डिस्काउंट कसा काढायचा? डिस्काउंट अपॉन मार्क प्राईस इंटू द 100. हे जे मागचं सूत्र आहे त्या सूत्रामध्ये आपण किमती भरल्या. डिस्काउंट किती दिला होता? 345. किंमत किती होती? 2300 रुपये. त्याला कितीने गुणायचं? 100ने गुणायचं. त्यांना अंश छेदमध्ये करायचं आणि मग आपल्याला याचं उत्तर जे आहे हे आपल्याला कटआउट करून आपल्याला ह्या 23चा आणि याचा जर आपण केला तर विचार आपल्याला मिळतो हा 15 मिळतो. 15 डिस्काउंट ऑफर्ड इज अ 15%. तशाच प्रकारचं आपण पुढचं उदाहरण बघूया. द मार्क प्राइस ऑफ द चेअर इज अ 1200. अ 10% डिस्काउंट इज गिवन ऑन इट. कॅल्क्युलेट द डिस्काउंट अँड द सेलिंग प्राइस ऑफ द चेअर. त्याचा आपल्याला काय करायचं आहे? त्याची विक्री किंमत आपल्याला शोधायची. मार्क प्राईस आहे 1200 रुपये. 10% डिस्काउंट आहे त्याच्यावर. तर त्याला आपल्याला आता त्याला डिस्काउंट किती मिळणार आहे त्या एका चेअर मागे आणि त्याची सेलिंग प्राईस किती असणार आहे. तर आपल्याला दिसायला हे सोपं असं वाटत आहे. ते बघूया. मार्क प्राईस आणि डिस्काउंट पहिल्यांदा माहिती लिहून घ्यावी. एक पहिली मेथड आहे आणि दुसरी मेथड आहे. ही समजणं अत्यंत आवश्यक आहे. लेट अस फाइंड द रेशियो डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस. हा रेशियो आपल्याला शोधून काढावा लागेल. लेट अस अज्युम दॅट डिस्काउंट ऑब्टेन्ड इज एक्स ऑन द मार्क प्राइस ऑफ द चेअर. त्या चेअरच्या मार्क प्राइसवर आपल्याला एक्स डिस्काउंट मिळाला असं मानूया. मग डिस्काउंट अपॉन मार्कने या पद्धतीने रेशियो केला. 100वर 10 कारण 10% दिलेलाच आहे. आपल्याला माहीत नाही असं नाही, हा 10% दिलेलाच आहे. यांचा रेशिओ काढला. आता एक्सची किंमत शोधली तर आपल्याला काय मिळेल की त्याला एकूण किती डिस्काउंट मिळाला हे आपल्याला कळेल. तर एक्स बाजूला गेला आणि हा 1200 इकडे मल्टिप्लाय आला. मल्टिप्लायड झाल्यानंतर आपल्याला आता त्याला एक्सची किंमत आपल्याला 100 ही कॅन्सल केल्यानंतर 12 गुणिले 10 120. डिस्काउंट 120 किती मिळणार? 1200 रुपयाच्या चेअरवर 10% डिस्काउंट म्हणजे 120 रुपये. आता 120 1200मधून वजा करावे लागतील त्या मार्क प्राईसमधून आणि मग 120 वजा केला. हे बघा 1200तून 120 वजा केला मार्क प्राईसमधून डिस्काउंट तर आपल्याला काय मिळणार? सेलिंग प्राईस. तर त्याची किंमत येणार आहे त्या खुर्चीची 1080 रुपये. एका खुर्चीची किंमत किती झाली? सेलिंग प्राईस ही आपल्याला मिळालेली आहे 1080 रुपये. तर ही एक मेथड आहे. ही मेथड आपण नीट अभ्यासायची आहे. सिम्पलचं की आपल्याला जर मार्क प्राईस दिली असेल आणि पर्सेंटेज दिलं असेल तर आपण त्याच्यावरून त्याची सेलिंग प्राईस काढू शकतो. आता मेथड क्रमांक 2. या मेथडमध्ये काय करायचं आहे? सेकंड मेथडमध्ये काय करायचं? 10% डिस्काउंट इज गिवन ऑन मार्क प्राईस. 10% डिस्काउंट दिला. देअरफॉर द मार्क प्राईस इज अ 100 देन द सेलिंग प्राईस इज 90. 10% म्हणजे 100मधले 10 रुपये कमी देणार म्हणून त्याची किंमत किती असणार? 90. हे आपल्याला या 10%वरून कळतं. 90 कुठून आले काहींना कन्फ्यूज होणार. 100तून 10% त्याला द्यायचं. 100पैकी 10 रुपये कमी डिस्काउंट मग 90 रुपीज. मग व्हेन मार्क प्राईस इज अ 1200 लेट इज द सेलिंग प्राईस बी द एक्स. आता सेलिंग प्राईस शोधायची आपल्याला तर ती या पद्धतीने आपण काढू. 1200 किंमत असेल छापी तर त्याची सेलिंग प्राईस किती असणार? एक्स अपॉन 1200 90 अपॉन 100. तर आता काय करायचं? एक्स बरोबर 90 अपॉन 100 इंटू द हा 12 इकडे आपल्याला आलेला आहे 1200 आणि मग आता हे कट केल्यानंतर आपल्याला 12 इंटू द 90 म्हणजे 1080 आपल्याला मिळालेलं आहे. तर इथे पण आपण इथे मांडणी करून करतो. ही मांडणी त्याची आधी 1200ला जर एवढं 100 आला जर 90 तर 1200ला किती? 100 आला जर 90 तर 1200ला किती? हा रेशो मांडणी करता आला पाहिजे. कमिशनमध्ये पण आपल्याला असंच करायचं आहे. मग आपल्याला इथे सेलिंग प्राईस जी मिळाल्यानंतर इथे काय करावं लागलं आपल्याला दुसऱ्या पहिल्या मेथडमध्ये? तर आपल्याला सेलिंग प्राईस वेगळी काढावी लागली. आधी डिस्काउंट निघाला. आता त्याच्यावरून आपण डिस्काउंट करू शकतो. 1200मधून 1080 काला तर डिस्काउंट इथे नंतर मिळालेलं आहे. बघा मेथडमध्ये काय केलं? फरक आहे. या मेथडमध्ये आपल्याला काय केलं? पहिल्यांदा त्याची अरेंजमेंट केली. 100तले 90
तर एक्सला 1200ला किती. आणि इथे जी मेथड फर्स्टमध्ये आपल्याला काय केलं तर डिस्काउंट आपण पर्सेंटेजवरून आपण डिस्काउंट आपण मार्क प्राईसची रेशो केला. तर आपण एक्स काय केला मार्क प्राईस ऑफ द चेअर ही आपल्याला शोधायची होती. कारण 100ला 10 कमी तर 1200ला किती डिस्काउंट. मग डिस्काउंट पहिले निघाला आणि मग आपण सेलिंग प्राईस काढली. आणि इथे आधी सेलिंग प्राईस निघाली आणि मग आपल्याला त्याचा डिस्काउंट हा मिळालेला आहे. तर याच प्रकारचे उदाहरण आपण एक्सरसाइजमध्ये सुद्धा पाहून सोडवू शकता. सेकंड उदाहरण आपण त्या आशयाचं आहे. इफ मार्क प्राइस इज अ 990 and the percentage of discount is 10, then find the selling price. प्रॅक्टिस सेट 9.1 मधलं आपण आता दुसरं गणित करून बघूया. इफ मार्क प्राइस इज 990, percentage discount 10, सेलिंग प्राइस फाइंड द सेलिंग प्राइस. त्याची विक्री किंमत शोधायची. पर्सेंटेज दिलेलं आहे 10%. त्याची छापील किंमत आहे 990. MP 990, डिस्काउंट 10%, SP. लेट इज द डिस्काउंट गिवन बी द ₹X. त्यांनी किती दिला डिस्काउंट एक्स आहे. हा एक्स शोधायचा आहे. डिस्काउंट पर्सेंट अपॉन 100 जेवढा असेल आपण 10% वगैरे किती शोधायचा तो आपल्याला इथे काढायचा आहे. त्यांनी जो दिला असेल तो 10%. डिस्काउंट गिवन अपॉन MP त्याच्यावर किती डिस्काउंट देणार ते याची तुलना केलेली आहे. तर आता काय करणार इथे 10 घेतला आपण. 10 घेतल्यानंतर डिस्काउंट गिवन आहे X आणि ह्याचा मार्क प्राईस 990. त्याला किती दिला तो आपण शोधायचा आहे. किती डिस्काउंट दिला. 10% जर असेल तर या किंमतवर तो किती शोधतो या पद्धतीने. तर आपल्याला 990 गुणिले 10 जो आहे हा 990 इकडे गुणिले गेला. हा 990 आला भागिले 10 अपॉन 10. हा 0 गेला हा 0 गेला हा गेला हा गेला. 99 शिल्लक झाले. 99 एक्स किंमत आली 99. त्याला ₹99 डिस्काउंट दिलेला. आता SP शोधूया. MP मधून डिस्काउंट वजा करा. ₹99 ₹891 काय होते सेलिंग प्राईस. ती जी वस्तू असेल 891. तुम्ही सोप्या पद्धतीने पण सगळं करू शकतात. ही सगळी मांडणी जरी येत नसेल आपल्याला 11th आवरला गणित समजत नसेल तर आपल्याला 990ला 10% करायचं. 990ला 990 गुणिले 10%. तर आपण हे सहज एवढंच मॅटरवर आपण शोधू शकतो जे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की 990ला 10% मग किती रुपये होणार. तर हे ₹99 येतात. ₹99 वजा करायची. अत्यंत सोप्या पद्धतीने. तुम्हाला एवढं लिहिता येत नसेल हे सगळं तर ही मांडणी पद्धतीने याला स्टेपला मार्क असतात. पण ज्यांनाही काहीही येत नसेल किंवा त्यावेळेस लक्षात राहत नसेल किंवा ती साधी पद्धत आहे की छापील किमतीवर 10% डिस्काउंट तर ती कितीला विकली जाणार हे सोपं गणित आपण या पद्धतीने करतो. त्याची मांडणी या पद्धतीने येत असते. ते आपण इथे शिकलो आणि मग ती आपण मांडणी स्वरूपामध्ये गणित आपण लिहून घेतो. तर अशा पद्धतीने उदाहरणं हे समजून घेतली तर तुम्हाला ती सहज पद्धतीने समजतात आणि प्रत्येकामध्ये तुम्हाला पर्सेंटेजने त्याला गुणून ते पद्धत काढायची. पर्सेंटेज डिस्काउंट वेगळा काढणे आणि काही मार्क प्राईस किंवा सेलिंग प्राईस या शोधायच्या आहेत. ते तशा प्रकारची उदाहरणं याच्यात आहेत. After giving discount of 20%, a sari is sold for 1,120. Find the mark price of the sari. 20% डिस्काउंट दिल्यानंतर जी साडीची विक्री किंमत आहे ती सेलिंग प्राईस आहे 1,120. बरोबर. त्याची डिस्काउंट जो दिलेला आहे तो 20% आहे. ते आता आपल्याला शोधायचं आहे. त्याची छापील किंमत किती असेल. सपोज द मार्क प्राईस ऑफ द साडी वॉज 100. जर ती आपण 100 समजली तर काय होणार. द डिस्काउंट इज गिवन इज अ 20%. डिस्काउंट इज गिवन 20%. Therefore the customer got 100 minus 20. जर त्याला डिस्काउंट 20% आहे तर ती ₹80 मिळणार. जर ती ₹100 साडी असेल तर ती ₹80 मिळेल. दॅट इज द सेलिंग प्राईस वॉज ₹80. द मार्क प्राईस वॉज ₹100. Let for assume that the actual mark price of the sari which was sold for 1,120 was X. त्याची मार्क प्राईस जर X मानली तर आपल्याला त्याचा रेशिओ काढून घेतला. 100ला ₹80 असेल तर ती जी मार्क प्राईस Xवर इतकी रुपये आहे 1,120. तसाच रेशिओ काढला. तो रेशिओ काढल्यानंतर इथे आपल्याला Xने या पद्धतीने जाणार की हा अंश छेद जो आहे वरती येणार 100
आणि 80 खाली येणार आणि एक्स हा बाजूला होईल. हे करताना सुद्धा सावधगिरीने सगळं करायचं. इथे दिसताना आपल्याला तसं दिसते 1120 इंटू 100/80 आपल्याला मिळते 1400. मार्क प्राईस ती 1400ची साडी होती, ती कितीला मिळाली? 20% डिस्काउंट देऊन ती 1120 रुपयाला मिळाली. 1400 रुपये साडीची किंमत होती, हे आपल्याला शोधून काढता येतं. Shopkeeper decide to sell a certain item at certain price. He marks the price of the item by increasing the decided by the 30%. While the selling of its item, he offers 20% discount. Find how many percentage he gets more than he decided. शॉपकीपरने असं ठरवलं की एखादा विशिष्ट किंमत असेल तर त्याची मार्क प्राइस of the item by increasing decided the price 30%. तर आपल्याला शोधायचं आहे how many percentage he gets more on the decided price. The percentage increase by in price and the profit depends upon the decided price of the item by assuming decided price of 100. The solution of the problem will be easy. Let us decide the price be rupees 100. Therefore he marks the price rupees 130. कारण त्याला ती वाढवून करणार, त्याने इन्क्रीज केली किंमत, ती जी मार्क जी आहे ही मार्क्स द प्राइस ॲज 130. 100 रुपयाची जी वस्तू असेल ती 130 झाली, कारण त्याने तो 30 रुपये वाढवून तो पर्सेंटेज वाढवणार. 100ला 30, मार्क प्राइस आता किती झाली? 130 असेल. आता डिस्काउंट द्यायचं त्याच्यावर, ह्या किमतीवर डिस्काउंट द्यायचं. म्हणजे दिलं 20% डिस्काउंट दिलं, 20% ऑन 130वर किती आलं? तर 26. द सेलिंग प्राईस किती होणार? 130मधून 26 रुपये गेले, 104 रुपये. म्हणजे त्याची जी याच्यामध्ये डिसाईड केलेला, ही डिसाइडेड द प्राईस इज 100, देन ही गेट 104. हेच ही गेट द 4% मोर दॅन ही इज डिसाइडेड प्राईस. 100पेक्षा 4ने जास्त त्यांना मिळते. जरी त्याने काय केलं, त्याने वस्तू 100 रुपयाची वस्तूला 30 रुपये वाढवून लावली आणि त्याच्यावर आणखी सेल घोषित केला तो 20%, तरी त्याला 4 रुपये प्रत्येक याच्यामागे 4%, 100मागे 4% त्याला फायदा मिळालेला आहे. 5वं गणित बघूया. तर तसे गणित बघा तुम्ही परत. ऑन सर्टन आयटम द शॉपकीपर्स गिव्ह 8% डिस्काउंट द कस्टमर अँड स्टील ही गेट द 15% प्रॉफिट. If the mark price then item is a 1750, then what is the cost price of the item for the shopkeeper? तर त्याच्यासाठी शॉपकीपरची जी कॉस्ट प्राइस जी आहे ती आपल्याला शोधायची. मार्क प्राइस ऑफ द आयटम इज अ MRP जी आहे ती 1750 आहे. डिस्काउंट आहे 8%. टोटल डिस्काउंट किती होणार? 1750ला 8%, तर 140 रुपये त्याला डिस्काउंट करून करावी लागेल. आता तो वजा केला तर आपल्याला मिळतो 1610. आता इथे आपल्याला जर त्याने पर्सेंटेज प्रॉफिट जर 15% म्हटला तर हेच इफ द कॉस्ट ऑफ द प्राइस इज 100 देन द सेलिंग प्राइस इज 115. जर 15% प्रॉफिट कमवायचा म्हटला तर त्याला काय करावं लागेल? 100 रुपयाची वस्तूवर तर तो 115 ती होईल. देन वेन द सेलिंग प्राइस इज ऑफ 150 कॉस्ट प्राइस इज 100. सो वेन द सेलिंग प्राइस इज 1610 देन द कॉस्ट प्राइस एक्स. तीच मांडणी करायची. जर 115 त्याला सेलिंग प्राइस करायची असेल तर त्याची कॉस्ट जर 100 असेल तर तेव्हा त्याला 15% प्रॉफिट मिळणार आहे. तर 1610ला किती होणार? तर त्याच रेशिओप्रमाणे आपल्याला इथे मिळतं. ही रेशिओ करून बघा. 1610ला 115 ह्या इकडे जे आहेत यांच्या आपण सेलिंग प्राईस आहेत आणि इकडे जे आहेत त्याच्या कॉस्ट प्राईस आहेत. तर कॉस्ट प्राईस आपण शोधतोय. तर कॉस्ट प्राईस आपल्याला एवढी करावी लागेल तर आपल्याला मिळते 1400. कॉस्ट प्राईस ॲटम इज 1400. सेलिंग प्राईसचं सूत्र जे आहे इथे दिलेलं आहे. सेलिंग प्राइस मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. इफ द पर्सेंटेज डिस्काउंट इज x/100 डिस्काउंट गिवन मार्क प्राइस. तर अशा पद्धतीने उदाहरणं तुम्ही सोडवायची आहेत. याच्यामधली पण आपण काही सोडवलेली आहेत आणि अत्यंत सोपी साध्या पद्धतीची गणित आहेत. तर यांचा ट्राय तुम्ही नक्की करावा. धन्यवाद.